गणपती सण जवळ येता आणि कोकणात इथल्या माणसांका वेध लागले ते मुंबईकर चाकरमान्यांची। आता चाकरमानी म्हणजे काय तर त्या शब्दातच त्या संपूर्ण गोष्टीचा अर्थ दडलेलो असता। चाकरमानी म्हणजे शहराच्या ठिकाणी ग्रामीण भागातनं नोकरीसाठी गेलेली माणसं। मग पूर्वीच्या काळामध्ये आता जी सिंधुदुर्ग जिल्हा असतात किंवा रत्नागिरी जिल्हा असतात या ठिकाणी शहरीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढला नव्हता। मग लोक मुंबईत जायची आणि त्या ठिकाणी नोकरी व्यवसायानिमित्त आपलं कामधंदो शोधायची। मग काही लोक मिलमध्ये काम करायची, काही लोक ड्रायव्हर म्हणून काम करायची, काही लोक बोटीवर काम करायची, काही लोक कोणाच्या तरी दुकानामध्ये नोकर म्हणून राहायची किंवा काय बीएमसी मध्ये काम मिळत तर त्या ठिकाणी राहायची। अशा पद्धतीने काम करणाऱ्या माणसांका चाकरमानी म्हटलं जातं। चाकरमानी जरी मुंबईत राहिलो तरी देखील त्याचं लक्ष कोकणातली आपली शेतीवाडी असतात, बागायती असतात, म्हणजे त्याच्यामध्ये काजू बागायती इली, कलम बागायती इली, ह्या सगळ्या बागायतीकडे लक्ष असायचो। कोकणातल्या कुटुंबाकडे लक्ष असायचो। कोकणातल्या माणसाच्या त्याच्या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाच्या गरजा चाकरमानी पूर्ण करायचो। त्यामुळे चाकरमानी ह्या माणसा कोकणामध्ये आजही प्रचंड असो मान सन्मान असा। त्यामुळे गणपती सण येता आणि चाकरमानी कोकणात येणार आहात आणि त्याबद्दल कोकणकरांका चाकरमान्यांचे थोडक्यात वेध लागलेले असत।